नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी ए द्वितीय वर्ष मराठी ऐच्छिक अभ्यासपत्रिका 8वी सेमिस्टर 4 या द्वितीय सत्रातील मराठी ऐच्छिक अभ्यासपत्रिकेमध्ये 2 पेपर एकमेकालावर आहेत. एक लोकवाङ्मयाचा पेपर आहे आणि दुसरं वैचारिक साहित्य. 8वा पेपर आहे तो वैचारिक साहित्याचा आहे आणि पेपर लोकसाहित्याचा आहे, लोकवाङ्मयाचा आहे. आपण या अगोदर लोकवाङ्मयाचे एक प्रकरण शिकवलेलं होतं, पण हा वैचारिक साहित्याचा सिलेबस परिपूर्ण आला नसल्याकारणानं पण हा पूर्ण पेपर मी अध्यापन केल्यानंतर मला वाटतं आपण लोकसाहित्यापेक्षा वैचारिक साहित्य हा पेपर आपल्या महाविद्यालयामध्ये अभ्यासक्रमासाठी ठेवावा. या ठिकाणी वैचारिक साहित्य हा पेपर आपण या ठिकाणी अध्यापनार आहोत. या ठिकाणी 8 वैचारिक लेख, जी विचाराची शिदोरी या ठिकाणी आपणाला दिली गेलेली आहे किंवा मराठी अभ्यास मंडळाने या ठिकाणी अभ्यासक्रमाला ठेवलेला आहे. या अभ्यासपत्रिकेचा आणि अभ्यासक्रमाचा थोडक्यामध्ये परिचय आपण करून घेऊ. या ठिकाणी या वैचारिक साहित्य या अभ्यासपत्रिकेमध्ये या वैचारिक साहित्याचे उद्दिष्ट आहेत: वाङ्मयीन व भाषिक आकलन क्षमता वाढविणे, कालानुक्रमे अभ्यास घटकाद्वारे अध्ययन सुलभता निर्माण करणे, आधुनिक कालखंडातील विचारधारा समजून देणे, अभ्यासाच्या व लेखनाच्या अभिरुची विकसित करणे, वैचारिक वाङ्मयाचा परिचय घडविणे. वैचारिक वाङ्मयाचा परिचय करून देणं आणि अभ्यासाच्या व लेखनाच्या अभिरुची विकसित करणे, आधुनिक कालखंडातील विचारधारा समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून हा पेपर मला योग्य वाटत आहे, त्यामुळं मी हा पेपर या ठिकाणी आपल्या महाविद्यालयामध्ये अभ्यासासाठी ठेवत आहे आणि त्याचा अध्यापन आजपासून आपण करू. लवकरात लवकर 2-2 पिरियड घेऊन आपण जेवढा लवकर हा सिलेबस संपवता येईल तेवढा आपण लवकर संपवून टाकू. या पेपरची उपयुक्तता आहे: विचारधारांची ओळख होईल, मानवी मूल्यांचं आकलन होईल, भाषिक आणि वाङ्मयीन सौंदर्य दृष्टीचे विकसन होईल, विविध तत्त्वज्ञानाचा परिचय होईल, सामाजिक प्रश्नाची ओळख होईल. त्यामुळं हा पेपर खूपच महत्त्वाचा आणि चांगला वाटतो. एकूणच हा विचारधाराचा पेपर या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीनं अभ्यासक्रमाला ठेवलेला आहे आणि ही विचारधारा या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. यासाठी 8 घटक अभ्यासक्रमाला ठेवले गेलेले आहेत. ते अशा पद्धतीचे आहेत: 1. ज्ञान हाच पराक्रम, लोकहितवादी यांचा हा लेख आहे. 2. मराठी ग्रंथकार सभेस पत्र, महात्मा ज्योतिराव फुले यांचा लेख आहे. जशी स्त्री तसेच पुरुष, स्त्री-पुरुष तुलनामधील ताराबाई शिंदे यांचा लेख आहे. महापुराच्या वेळी सहाय्य करणाराचा गौरव, महाराज सयाजीराव गायकवाडांचा वैचारिक लेख आहे. आई हा लेख प्रबोधनकार ठाकरे यांचा आहे. खरे आव्हान विचारांचे, कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांचा लेख आहे. निर्वाण, मोक्ष, मुक्ती, स्वातंत्र्य शरद पाटील यांचा लेख आहे. आणि साहित्याचे सौंदर्य आणि सौंदर्याची संस्कृती डॉक्टर यशवंत मनोहर यांचा लेख या ठिकाणी अभ्यासक्रमाला ठेवलेला आहे. ही वैचारिक लेखनाची देणगी या ठिकाणी आपल्याला अभ्यासक्रमासाठी ठेवलेली आहे. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप अशा पद्धतीचं आहे: अंतर्गत मूल्यमापन 25 मार्काचं आहे, घटक चाचणी 10 गुणासाठी, गृहपाठ 10 गुणासाठी आणि चर्चासत्र 5 गुणासाठी. आणि जे काही मूल्यमापन होईल ते 50 गुणासाठी होईल. प्रश्न पहिला अनिवार्य असेल, तो अ आणि ब विभागामध्ये विभागला गेलेला असेल. मध्ये टिपा असतील, 3 पैकी 1 टिप सोडवावी लागेल. ब विभागामध्ये MCQ विचारले जातील, ते सर्व वस्तुनिष्ठ प्रश्न कंपल्सरी असतील, ते सोडवावे लागतील. प्रश्न क्रमांक 2 ते 5 यांना अंतर्गत पर्याय असतील. या प्रश्नाचे स्वरूप दीर्घोत्तरी प्रश्न स्वरूपाचे असेल. सर्व प्रश्नांना समान 10 गुण असतील. अभ्यासपत्रिकेतील सर्व घटकावर प्रश्न विचारण्यात येतील. अशा पद्धतीनं या
अभ्यासक्रमाचं स्वरूप आहे. एकूणच वैचारिक साहित्य या ठिकाणी जे काय आपणाला अभ्यासक्रमाला ठेवलं गेलेलं आहे, या वैचारिक साहित्याचा विचार करत असताना भाषेच्या प्रयोजनापैकी विचार प्रकटीकरण हे एक महत्त्वपूर्ण प्रयोजन आहे आणि आपापल्या भावभावना, प्रतिक्रिया यांच्यामागील कारणं शोधून काढणे, आपल्या सभोवतालच्या वास्तवाचा अर्थ शोधणे, यातून मानवी विचार प्रक्रियेला प्रारंभ झालेला आहे. कारण आपल्या मनातील भावभावनाचं चित्रण किंवा भाषेच्या प्रयोजनापैकी विचार प्रकटीकरण हे एक भाषेचं सर्वात महत्त्वाचं माध्यम आहे आणि विचाराचं प्रकटीकरण करणं खूप गरजेचं आहे. म्हणून विचार प्रकटीकरण या दृष्टिकोनातून हा भाग या ठिकाणी अभ्यासक्रमाला ठेवला गेलेला आहे. कारण विचाराची देवाणघेवाण वैचारिक लेखनातून आपणाला मिळते, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ही वैचारिक देवाणघेवाण, विचाराची ओळख ही आपणाला या ठिकाणी मिळत असते. मानवी मूल्याचं आकलन होत असतं. आपल्या सभोवतालच्या वास्तवाचा अर्थ शोधणे, यातून मानवी विचार प्रक्रियेला प्रारंभ झालेला आहे. सभोवतालच्या वास्तवाचं रूप आपले सुखी सुरक्षित जीवन जगण्यास अनुकूल ठरेल अशा पद्धतीनं घडवण्याचा तो विचार करू लागला. या प्रयत्नामध्ये त्याला इतर माणसांच्या सहकार्याची गरज भासू लागली. हे सहकार्य मिळवण्याच्या प्रेरणेतून विचार प्रकटीकरण ही माणसाची गरज झाली. त्यासाठी माणसाने भाषेचा आधार घेतला. परिणामी भाषेला विचार प्रस्फुरणाचे परिणाम प्राप्त झाले. कारण भाषा ही विचार प्रकटीकरणाचं माध्यम म्हटलं जातं. वैचारिक साहित्य त्यातूनच निर्माण झालेलं आहे. कारण मनातील विचार भाषेच्या माध्यमातून प्रकट करणे हा भाषेचा महत्त्वपूर्ण गुणधर्म आहे. भाषा अभिव्यक्ती जशी जशी विकसित होत गेली तशी तशी या अभिव्यक्तीमध्ये विचारगर्भता आली, चिंतनशीलता आली. मग विचारगर्भता, चिंतनशीलता हा भाषेचा महत्त्वाचा गुणधर्म ठरला. भाषेच्या ठिकाणी असलेल्या विचारात्मकतेच्या सामर्थ्याची प्रचिती लेखनामध्ये विपुल प्रमाणामध्ये आलेली आपणाला दिसते. अनेक विचारवंतांनी तर्कशुद्ध, आत्मविश्वासपूर्ण विचार प्रतिपादन केल्यामुळे भाषेला जे धारदार आणि प्रवाही रूप प्राप्त झालेलं आहे, त्याचंही दर्शन निबंधाच्या माध्यमातून, वैचारिक लेखाच्या माध्यमातून आपणाला पाहायला मिळते. कारण वैचारिक लेख असतील, चिंतनपर लेख असतील, निबंध असतील, या सर्वांच्या माध्यमातून तर्कशुद्ध, निसंदिग्ध, आग्रही विचार आपणाला अभ्यासता येतात. आणि या विचारामुळे आपली एक नवीन विचारधारा तयार होऊ शकते. इतकंच नव्हे तर या वैचारिक साहित्यातून मानवी मूल्याचं आकलनसुद्धा होऊ शकतं. कारण वैचारिक लेखनातून जिज्ञासा, तळमळ, सूक्ष्म अवलोकन, सत्यप्रीती, सहनशीलता ही वैचारिक भाषेची वैशिष्ट्येही आपणाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर्कशुद्ध बौद्धिक विचारमंथनाला मनाची जोड लाभली की त्यातून चिंतनशीलता निर्माण होते. लेखकाच्या लेखामध्ये ही चिंतनशीलता विविध पातळीवर प्रकट होत असते. म्हणून वैचारिकता ही भाषेच्या माध्यमातून प्रकट होत असते, निबंधाच्या माध्यमातून प्रकट होत असते. वैचारिक लेख त्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असतात. वैचारिक लेखातून मानवी मनाला एक प्रकारची दिशा मिळते. जीवनातला प्रगल्भ विचार आपणाला समजल्यामुळे आपली जीवनमूल्ये कोणती आहेत आणि आपणाला भविष्यामध्ये काय करायचे याची दिशासुद्धा वैचारिक लेखनामध्ये मिळते. एक प्रकारचं ते प्रबोधन असतं. समाजाच्या दृष्टिकोनातून एक प्रकारचं प्रबोधन असतं.
म्हणूनच वैचारिकता ही भाषेच्या माध्यमातून प्रकट होत असते. स्वतंत्र वाङ्मय प्रकार तो नसतो. म्हणून भाषा आता तो स्वतंत्र वाङ्मय प्रकार झालेला आहे. कारण एक विचारगर्भ लिखाणाच्या शैलीची वैशिष्ट्ये वैचारिक लेखनामध्ये प्रतिबिंबित होतात. विचार प्रतिपादन करण्यासाठी लेखक भाषेच्या विचारात्मकतेच्या उपयोजनासाठी विविध प्रकारचे शैली प्रयोग करत असतो. आपला विचार वाचकांच्या मनावर बिंबवण्यासाठी भाषेच्या ठिकाणी असलेल्या विचारात्मकतेच्या गुणधर्माचा उपयोग तो करत असतो. कारण वैचारिक लेखनामध्ये विषयाशी आत्मीयता असल्यामुळे तो ते विचार प्रतिपादन करण्याचा प्रयत्न करत असतो. मराठीतील निबंधकाराने आपले विचार लोकांना पाजण्यासाठी भाषेच्या या सामर्थ्याचा पुरेपूर उपयोग करून घेतलेला आहे. लोकहितवादी असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, ताराबाई शिंदे असतील, महाराजा सयाजीराव गायकवाड असतील, प्रबोधनकार ठाकरे, गोविंद पानसरे, शरद पाटील, यशवंत मनोहर, दिग्गज 8 विचारवंत आणि त्यांचे वैचारिक लेख या ठिकाणी आपल्याला अभ्यासक्रमाला ठेवले गेलेले आहेत. त्यामुळं आपल्याला एक ज्ञानाची लेखणी या ठिकाणी मिळणार आहे. विचाराची प्रगल्भता या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. कारण माणुसकीची जाण अनेक विचारातून आपणाला पाहायला मिळते. म्हणून वैचारिक लेखन हे त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असतं. कारण सामान्य माणसं साहित्याच्या क्षेत्रात येऊन जेव्हा साहित्य निर्मिती करतात तेव्हा भाषा किती विविध अंगाने विकसित होते हे श्रीम माटेने एकदा सांगितलेलं होतं. म्हणजे भाषा वाढते म्हणजे तिच्यातील शब्द वाढतात आणि हे शब्द जो जास्त होत जातात तर ते भाषेची समृद्धी, शब्दांची वाढ होण्याची अनेक साधने आहेत. आणि त्यातून बोलणारा किंवा लिहिणारा भाषेत सरसपणा येण्यासाठी सुंदर रूपकाची योजना करतो आणि त्यातूनच एक वैचारिक लेखन, सुंदर वैचारिक लेखन बाहेर पडतं. कारण वैचारिक लेखनातून भाषेची व्यवस्थितपणे मांडणी केली जाते. कारण समाजामध्ये उपेक्षित किंवा जे घटक महत्त्वाचे आहेत, विचार करण्यायोग्य आहेत आणि परिवर्तनशील विषय आहेत त्या विषयावर लिखाण केलेलं असतं आणि ती खूप महत्त्वाची असते. म्हणून वैचारिक लेखन हे आजच्या काळात खूप महत्त्वाचं आहे. कारण एक विचार माणसाचं जीवन परिवर्तन करतो असं म्हटलं जातं. कारण आपण म्हणतो प्रयत्न केल्यावर सगळं सक्सेस होतं, तशा पद्धतीनं संत म्हणतात जे जे आपणाची ठावे ते ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जनाव. आणि ज्यांचे विचार चांगले आहेत, दृष्टी चांगली आहे, त्याची वंदावी पावले हेही महत्त्वाचं असतं. म्हणून वैचारिकता ही त्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असते. आणि ह्या वैचारिक लेखन म्हणजे एक प्रकारचं दातृत्व आहे, ज्ञानाचं दान करणं असं म्हणावं लागेल. या ठिकाणी आपणाला या वैचारिक साहित्य म्हणजे काय हे आपण थोडक्यामध्ये पाहिलेलं आहे. वैचारिक लिखाण कशा पद्धतीचं असतं, भाषा माणसाला विचार करायला लावते आणि वैचारिक लेखन त्या दृष्टिकोनातून निर्माण होतं. मग निबंध असतील, वैचारिक कविता असतील, अन्य प्रकारचं वैचारिक लेखन असेल. कारण वैचारिक लेखन हेही त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचंच आहे. आणि हे वैचारिक लेखन या ठिकाणी आपल्याला अभ्यासक्रमाला ठेवलं गेलेलं आहे वैचारिक साहित्याच्या दृष्टिकोनातून. आणि ते आपण या 8 घटकामध्ये पाहणार आहोत. इथं आपण थांबू. धन्यवाद.